गुड मॉर्निंग. तर आजच्या दिवसाची सुरुवात ना माऊच्या ॲक्टिव्हिटीने झाले आणि ही ॲक्टिव्हिटी खरं तर माऊची होती, पण फायनली शिवने कंप्लीट केली. त्याला खूप जास्तीचा इंटरेस्ट आहे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये, म्हणून त्याने खूप छान पद्धतीने ॲक्टिव्हिटी तिला कंप्लीट करून दिली. आणि त्यात व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स बनवायचे होते, तर त्याने एवढे छान पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली. ते झाल्यानंतर मुलं क्लासला गेले आणि क्लासून आल्यानंतर 2 मिनटाचा हा असा ब्रेक तर लागतोच. ते झाल्यानंतर जेवण करायला घेतलं आणि जेवणामध्ये आज डोसे आणि चटणी बनवलेली होती. छान पद्धतीने जेवण वगैरे करून घेतलं. त्यानंतर दीदीने एवढा सारे वरचे भांडे घासले होते आणि ऊन पडतं आहे, त्यामुळे पापड वगैरे उन्हात पण टाकलेले होते आणि संध्याकाळच्या वेळेला हे असे डबे भरून रेडी केलेले होते. हे झाल्यानंतर ना माऊला अभ्यासाला बसवलं, कारण पेपर चालू आहेत आणि तिचा अभ्यास पण बऱ्यापैकी बाकी होता. तर इथे ती तिची टेस्ट कंप्लीट करत होती आणि तिचा अभ्यास झाल्यानंतर ना आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यासाठीच इथे बाहेर जायला निघालो. तुम्ही पण पापड, कुरडई जे बनवतात ते उन्हात वाळत टाकतात का? नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण असं करतात का? आम्ही तर दरवर्षी करतो आणि दरवर्षी उन्हात पण वाळवून घेतो. तर असो, इथे आम्ही गावात आलेलो होतो आणि जे काही काम बाकी होतं किंवा जे काही काम होतं ते झाल्यानंतर घरी जायला निघालो. घरी जाताना हा असा काहीसा गंगेवरचा व्ह्यू होता. तिथे मे बी काहीतरी कार्यक्रम होता, त्यामुळेच इतकं छान पद्धतीने त्यांनी हे केलेलं होतं. तर खूप छान वाटलं बघून. त्यानंतर आज स्वामींचा प्रकट दिन होता, त्यामुळेच आम्ही सर्व माझ्या फ्रेंड्स वगैरे आम्ही सर्व स्वामींच्या मठात गेलो होतो. छान असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि असं संपवला आजचा दिवस. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.